हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण राक्षस शकटासुराचा गाडा. महाबलाच्या फजितीपाठोपाठ पुतनेचा वध झालेला ऐकून कंस मनात चांगलाच घाबरला. त्याला चैन पडेना. आता काय करू आणि कसे करू अशा विवंचनेत तो पडला. त्याची ती चिंता दूर करायला शकटासूर नावाचा एक बलाढ्य राक्षस पुढे आला. त्याने कंसाला सांगितले की मी गाड्याचे रूप घेतो आणि संधी साधून अंगणात खेळत असलेल्या श्रीकृष्णावर गाडा घालून त्याला चिरडून टाकतो. यामुळे कंसाला जरा धीर आला. बाळ श्रीकृष्ण आता 3 महिन्यांचा झाला होता. तो आता मोकळ्यावर अंगणात दुपट्यावर खेळत असे. खेळ म्हणजे काय तर उपडे वळायचे आणि इकडे तिकडे पाहत हसायचे. तेथे जे कोणी येईल त्याच्याकडे पाहून हुंकारायचे. असा खेळ चालायचा. एके सकाळी श्रीकृष्ण अंगणात दुपट्यावर पालथा पडून इकडे तिकडे टकमक पाहत होता. आजूबाजूला लहान मुले होती. इतक्यातच त्यांच्याजवळ खेळायला एक भला मोठा गाडा गडगडत आला. मुलांना गाडा पाहून फार आनंद झाला, परंतु त्या गाड्याचा मुलांशी खेळायचा विचार दिसत नव्हता. तो गाडा वेगाने जोरात गडगडत सरळ श्रीकृष्णाच्या अंगावरच आला. मग आता काय करणार? बाळ श्रीकृष्णाने गाड्याला थांबविण्यासाठी आपला चिमुकला पाय गाड्याला नुसता लावला, तर गाडा धडकल्यासारखा कोलमडला आणि त्या भल्या मोठ्या गाड्याचा चक्काचूर झाला. त्यावेळी फार मोठा आवाज झाला, कारण त्या गाड्यातील शकटासूर नावाचा महाकाय राक्षस जिव्हारी जखम होऊन विव्हळू लागला. तो श्रीकृष्णाच्या नावाचा जप करू लागला आणि त्यातच त्याने प्राण सोडला. शकटासुराने निर्जीव गाड्याचे रूप घेतले होते, त्यामुळे त्याचे सजीव देहात रूपांतर झाले नाही. तो तसाच गाड्याच्या रूपात त्या गाड्याच्या देहात राहिला. मरण समयी भगवंत श्रींचे नामस्मरणाने भगवंत श्रींनी शकटासुराचा अंतरात्मा आपल्यात सामावून घेतला. श्रीकृष्णाच्या पवित्र पदस्पर्शाने शकटासुराचा उद्धार झाला. तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झाला. त्या आवाजाने सारेजण धावतच आले. पाहतात तर तेथे एक भला मोठा गाडा मोडून पडला होता आणि शेजारी श्रीकृष्ण खेळत होता. मुले भेदरून उभी होती. गाडा कसा कोठून आला आणि कसा मोडून पडला ते कोणाला समजले नाही. मुलांनी सांगितले की श्रीकृष्णाने पायाने तो गाडा मोडला, परंतु त्यावर कोणाचाच विश्वास बसला नाही. मुले काहीही बोलतात अशा विचाराने सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यशोदेने श्रीकृष्णाला उचलून त्याचे मुके घेतले. श्रीकृष्ण पुन्हा एकदा महासंकटातून वाचला होता. आता तिने श्रीकृष्णाला मंतरलेला गंडा ताईत बांधला. हरिओम. त्याला जोडूनच तृणावर्ताचे राक्षसी वादळ. महाबल, पुतना आणि शकटासूर अशा महाबलाढ्य राक्षसांचा पराभव झालेला ऐकून कंस मनाने खचला. हा श्रीहरी महाबलाढ्य आणि पराक्रमी असून आता आपले काय होणार या विचाराने तो काळजीत पडला. त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला की हा एवढासा मुलगा आहे तरी कसा आणि केवढा, की जो महाकाय अशा राक्षसांना लीलया पराभूत करतो, ठार मारतो.
कंसाची काळजी दूर करायला तृणावर्त नावाचा एक स्वामीनिष्ठ राक्षस पुढे आला. त्याने कंसाला सांगितले की मी वादळाचे रूप घेऊन गोकुळातून त्या बालकाला उडवून येथे घेऊन येतो. कंसाला त्याचा विचार पटला. पावसाळा सुरू झाला होता. लवकरच श्रीकृष्ण वर्षाचा होणार आता तो रांगू लागला होता. घरात अंगणात भराभर रांगून यशोदेला पळवत होता. तीही मोठ्या आनंदाने मातृसुखाचा आनंद घेत होती. श्रीकृष्ण हळूहळू आधार घेऊन दुडदुड चालू लागला होता. एकदा यशोदा अंगणात शेजारच्या बायकांजवळ बोलत उभी होती. येथेच अंगणात श्रीकृष्ण खेळत होता. इतक्यात वारा सुरू झाला. श्रीकृष्णाने तृणावर्ताला दुरूनच येताना पाहिले. तो हळूहळू दूड करत अंगणातून बाहेर गेला. आता वाऱ्याने चांगलाच जोर धरला. पाहता पाहता वारा जोरात सोसाट्याने वाहू लागला. क्षणार्धात त्याने वादळाचे रूप धारण केले. सर्वत्र घरांच्या उंची एवढी धूळ उडू लागली. काही दिसेनासे झाले. घरांची छपरे आकाशात उडून जातात की काय असे झाले. यशोदेने श्रीकृष्णाला हाका मारायला सुरुवात केली, परंतु व्यर्थ. कारण तृणावर्ताने श्रीकृष्णाला केव्हाच उचलून गोकुळाबाहेरची वाट धरली होती. तृणावर्त गोकुळाबाहेरील मैदानाच्या वर आल्यावर श्रीकृष्णाने आपले वजन जड केले. ते इतके जड केले की तृणावर्ताला ते पेलवेना. श्रीकृष्णाने तृणावर्ताची मान हाताच्या पंजाने आवळून त्याला ठार केले. तत्क्षणी वादळ शमले. तृणावर्त खाली कोसळला. त्यावेळी आकाशच जमिनीवर कोसळत आहे की काय असा फार मोठा आवाज झाला. आवाजाच्या दिशेने सारे गोकुळ धावले. गोकुळवासीय पाहतात तर मैदानावर एका महाकाय अवाढव्य राक्षसाचे प्रेत पडले होते आणि श्रीकृष्ण त्याच्या छातीवर खेळत होता. ते दृश्य पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. यशोदेचा जीव कापरा झाला. लोकांनी श्रीकृष्णाला उचलून यशोदेकडे दिले. श्रीकृष्ण वाचला म्हणून सर्वांना मोठा आनंद झाला. मोठेच अरिष्ट टळले होते. नंदाने ब्राह्मणांना बोलावून पूजापाठ करविला. हरिओम.